ओके. सिमिलर ट्रायंगल. आता तुम्हाला टेस्ट आहेत कुठल्या कुठल्या. ए टेस्ट आहे, एस टेस्ट आहे, हा एस टेस्ट आहे. आता यस 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 टेस्ट म्हणजे साइड साइड साइड. हा नंतर यस ए यस साइड अँगल साइड टेस्ट. हा नंतर ए यस ए अँगल साइड. स्क्रीन दिसते ना तुम्हाला सर्वांना? नाही मॅडम, नाही दिसत. स्क्रीन दिसत नाही का? आता दिसते? नाही मॅडम. स्क्रीन दिसत नाही कसं काय बरं दिसत नाही? स्क्रीन दिसते आता? हा मॅडम, दिसते आता. हा ठीक आहे. आपलं पहिले काय आपलं सिमिलर ट्रायंगल. हा सिमिलर ट्रायंगल मध्ये काय असते, सगळे अँगल सेम असतील आपले. अँगल आणि साइड काय असतील, सेम असतील. बघा इन ट्रायंगल ए बी सी अँड इन ट्रायंगल डी ई एफ इफ अँगल ए इज इक्वल टू अँगल डी, हा अँगल आणि हा अँगल इक्वल, नंतर अँगल बी इक्वलंट अँगल ई आणि अँगल सी इक्वलंट अँगल एफ आणि त्याची साइड पण त्याचा रेशो ए बी डिवाइड बाय डी, तर बी सी डिवाइड बाय ई एफ आणि ए सी डिवाइड बाय डी एफ. तेव्हा त्यांचे अँगल आणि साइड इक्वल असतील त्याला आपण त्याला काय म्हणतो, सिमिलर ट्रायंगल. एबीसी अँड डीईएफ. ABC and DEF आर सिमिलर ट्रायंगल. सिमिलर साठी हा सिम्बॉल आहे बघा, सिमिलर ट्रायंगल्स हा सिम्बॉल यूज केला जातो. सिमिलर ट्रायंगल्स, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये टेस्ट आहे बघा, ए टेस्ट म्हणजे अँगल 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 टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. आता अँगल अँगल म्हणजे सर्व अँगल, दोन ट्रायंगल असतील त्या दोन्ही ट्रायंगलचे अँगल काय असतात, सेम असतात. मी फक्त अँगल म्हणते, साइड नाही. त्यावेळेस त्यांचे अँगल सेम असतात, त्यावेळेस ती कुठली टेस्ट असेल आपली, ए टेस्ट, अँगल 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 टेस्ट. हा अँगल 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 टेस्ट आहे. याच्यामध्ये सर्व अँगल काय असतात, इक्वल असतात. हा अँगल ए इक्वलंट अँगल पी, अँगल बी इक्वलंट अँगल क्यू, अँगल सी इक्वलंट अँगल आर. फक्त त्यांचे अँगल जर आपले असतील, इक्वल असतील, त्याला आपण ए टेस्ट म्हणतो. हाच आहे देन अँगल एबीसी इक्वलंट सिमिलर अँगल ट्रायंगल पी क्यू आर, हा सिमिलरचा सिम्बॉल आहे. नंतर एस म्हणजे साइड अँगल साइड, एक अँगल इक्वल असेल आणि दोन साइड इक्वल असतील. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले बघा KLM ट्रायंगल KLM आणि सेकंड ट्रायंगल आहे बघा RST. ह्या दोन ट्रायंगल मध्ये त्यांनी काय म्हणले, अँगल एल अँगल एस त्यांनी घेताना आपण किंवा
अँगल यल इक्विव्हॅलंट अँगल एस असं जरी घेतलं चालेल, किंवा अँगल के एल एम इक्विव्हॅलंट अँगल आर एस टी असं दोन्ही कुठलेही घ्या तुम्ही, मी तर ऑर करते. असं जरी लिहिले फक्त अँगल एस इक्विव्हॅलंट अँगल एल जरी घेतलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. तर तुम्ही असं पण घेऊ शकता, दोन्ही कुठलेही घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर रेशो घेतला बघा, के एल डिवाइड बाय आर एस आणि एल एम डिवाइड बाय एस टी दोन्हींचा रेशो सेम होतोय. आता कसं येतो बघा, आता के एल डिवाइड बाय आर एस 1 डिवाइड बाय 2.5 आणि हा जो दुसरा आहे एल एम 1.5 मॅडम. हा सॉरी 1.5 आणि एस टी एल एम आहे 2/3 याचं पण बघा 2 1 जा 2 आणि इथं खाली येते 1.5 आन्सर येते त्यांनी 2/3 म्हणजे दोन्हीचा आन्सर सेमच येते. ते इथं 1.5 मॅडम 2/3 च्या जागी जर 1/1.5 घेतलं तर हा चालतंय ना? चालते ना, होय 1/1.5 काही फरक पडत नाही. 1/1.5 घेतलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. त्यांची अँगल्स इक्वल आहेत आणि त्यांचा साईड पण काय, त्यांचा रेशो पण काय त्यांचा इक्वल आहे, म्हणजे सेम आहे. तर ही कुठली टेस्ट झाली आपली? साइड अँगल साइड. येस येस. यस यस. नंतर यस यस टेस्ट म्हणजे साइड 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 टेस्ट. त्याच्यामध्ये बघा दोन त्यांनी ट्रायंगल दिले आहेत, पी क्यू आर, एक पी क्यू आर आणि दुसरा आहे एक्स वाय झेड. याच्यामध्ये काय साइड आर इक्वल. पी क्यू इज इक्वल टू वाय झेड, नंतर क्यू आर इज इक्वल टू एक्स वाय, आणि हा पी आर इज इक्वल टू एक्स झेड. म्हणजे सर्व अँगलचा रेशो काय इक्वल आहे. म्हणजे आपण काय करू, ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल झेड वाय एक्स. त्यांना आपण त्यावेळेस असं असेल, कारण की तुम्हाला आता 1.3 मध्ये सगळे ह्या टेस्ट नुसार तुमचे क्वेश्चन असतील. त्यावेळेस आपण काय करू शकतो, यस यस टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. आता इथं 1.3 घेतलंय त्यांनी, आपण घेऊया तर मॅडम बोला ना. ते प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल त्याच्या खाली आहे ते ट्रायंगल एबीसी, सिमिलर ट्रायंगल एबीसी रिफ्लेक्सिव्हिटी, ते काय आहे? त्याच्यामध्ये हा त्याच्या खाली आहे मॅडम. यस यस टेस्टच्या खाली हा प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल, रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्झिटिव्हिटी. हा प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल. रिफ्लेक्सिव्हिटी मध्ये एव्हरी ट्रायंगल इज अ सिमिलर टू इट सेल्फ. प्रत्येक ट्रायंगल हा स्वतःशीच काय असतो, सिमिलर असतो ना तो. त्यांनी प्रॉपर्टी, फर्स्ट प्रॉपर्टी त्यांनी काय म्हणतात, रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे एव्हरी ट्रायंगल इज सिमिलर टू इट सेल्फ. प्रत्येक ट्रायंगल स्वतःचीच काय असतोय, सिमिलर असतोय. म्हणून त्यांनी म्हणजे ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी स्वतःची सो काय असतोय, इक्वल असतोय, सिमिलर असतोय, म्हणून ह्याला आपण रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतोय. आणि सिमेट्री म्हणजे काय, जे आता आपण सॉल्व्ह केले ते सिमेट्री. फर्स्ट ट्रायंगल हा सिमिलर असेल सेकंड बरोबर आणि सेकंड हा सिमिलर असेल फर्स्ट बरोबर, त्यामुळे त्याला काय म्हणतो, सिमेट्रिक, सेम टू सेम, काहीच चेंज नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरा आहे ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय बघा, थोडक्यात ए इज इक्वल टू बी असेल आणि बी इज इक्वल टू सी असेल, ए इज इक्वल टू बी असेल आणि बी इज इक्वल टू सी असेल, तर मी इज इक्वल टू सी घेऊ शकते ना. ए इज इक्वल टू बी असेल आणि बी इज इक्वल टू सी, तर मी डायरेक्ट ए इज इक्वल टू सी घेऊ शकते. म्हणजे ह्या बी च्या ठिकाणी मी काय पुट केलं, सी. याला आपण म्हणतो ट्रान्झिटिव्हिटी. जेव्हा हा अँगल ह्याच्याशी सिमिलर असेल, पी क्यू आर सिमिलर झेड वाय एक्स आणि ट्रायंगल झेड वाय एक्स हा सिमिलर कोणाची असेल, एबीसी असेल. तुम्ही डायरेक्ट ट्रायंगल पी क्यू आर
सिमिलर ट्रायंगल एबीसी. हा म्हणजे या ZYX बद्दल मी डायरेक्ट एबीसी पुटअप करू शकते. ह्या 3 प्रॉपर्टी आहेत ना या. आता प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये त्यांनी काय म्हटलं बघा, इन फिगर ABC ABC 75 डिग्री आणि त्याने दुसऱ्या ट्रायंगल दिला बघा EDC म्हणजे EDC हा पण 75 डिग्री. ओके, स्टेट which two triangles are similar and by which test. टू ट्रायंगल्स कुठले सिमिलर ते सांगा आणि कुठल्या बाय which टेस्ट, कुठल्या टेस्ट नुसार. Also write the similarity of these two triangles by a proper 1-to-1 corresponding. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय घेऊन दिले आपल्याला ते बघूया. 2 ट्रायंगल्स आहेत. हा कुठले कुठले त्यांनी सांगितले आपला ABC हा एक असेल आणि EDC. क्वेश्चन मी घेते ट्रायंगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री. मॅडम दोन्ही अँगल बोला ना काय. दोन्ही अँगल सिमिलर आहेत ना, कारण 75 डिग्री आहे हा आणि कॉमन अँगल पण आहे. हा बरोबर आहे की कॉमन अँगल पण पण. आहे. हा मग तेच मी घेते ना, अँगल ABC 75 डिग्री and angle EDC is equal to 75 डिग्री. या दोन्ही मध्ये मी अँगल B इक्विव्हॅलंट अँगल D रिझन काय असेल 75 डिग्री. हा किंवा ईच मेजर 75 डिग्री असेल. आणि दुसरा काय अँगल C इक्विव्हॅलंट अँगल C काय म्हणा तुम्ही कॉमन अँगल. कॉमन अँगल. हा आता मी अँगल C तर अँगल C घेतले, तर तुम्ही त्याबद्दल किंवा तर तुम्ही असं घेऊ शकता ना BCA अँगल BCA इक्विव्हॅलंट अँगल DCE किंवा ECD. नाही मध्ये C पाहिजे मला, C कॉमन आहे ना, मग तो सेंटरला C पाहिजे ना मला. हा EDC नाही ECD C D पाहिजे ना मॅडम, कारण D आहे 75 डिग्री. नाही 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 मी कॉमन अँगल सांगते. तुम्ही अँगल C इक्विव्हॅलंट अँगल C असं घेऊ शकता किंवा असं म्हणजे तुम्ही ऑर लिहिलं ना असं पण घेऊ शकताय. हा दोन्ही पैकी तुम्ही पूर्ण कम्प्लीट अँगल घेऊ शकता, फक्त एकच सिंगल अँगल तुम्ही घेऊ शकताय. हे दाखवते ना मी तर. मला इथं C हा काही कॉमन मध्ये पाहिजे ना, मग तुम्ही ACB घ्या किंवा BCA, पण तो अँगल जो आहे C कॉमन जो अँगल तो सेंटरला मध्ये आला पाहिजे. आणि दुसरं काय करतो तुम्ही ECD घ्या किंवा DCE, मला C हा कॉमन मध्ये पाहिजे, तो सेंटरला मध्ये आला पाहिजे मला. हा असं किंवा शक्यतो मी काय करते ह्या टाईपने घेत असते, मी सिंगल अँगल घेत असते म्हणजे मला सोपं पडते, मला लगेच सांगता येते हे एवढे अँगल करण्यापेक्षा. मी शक्यतो अँगल C किंवा अँगल C ह्या कॉमन अँगल. 2 अँगल्स आहेत इथं, एक 75 डिग्रीचा आलाय आणि एक काय आला कॉमन आलाय. तर कुठली टेस्ट असेल आपली मग ही. दोन्ही पण अँगल आहेत म्हणल्यावर मॅडम अँगल सिमिलर टेस्ट. बरोबर अँगल टेस्ट. आता इथे घेताना काय करायचंय ECE घ्या किंवा ECD घ्या. ECD सिमिलर ट्रायंगल कुठला घेऊ आता मी BCA किंवा ACB कुठलंही घ्या तुम्ही. BCA हा कुठला टेस्ट AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी.
ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? सिंपल आहे, फक्त याच्यामध्ये काय काय दिलंय एवढंच आपल्याला बघायचं, दुसरं काही नाहीये. ठीक आहे. हा मॅडम. आता पुढचं आहे बघा. आता क्वेश्चन नंबर 2 आर द ट्रायंगल्स इन फिगर 1.56 ह्या फिगर मध्ये सिमिलर सिमिलर आहेत का? आणि इफ असेल, इफ येस बाय हे सिमिलर आहे का? सिमिलर असतील तर कुठल्या टेस्ट नसतील. त्यांनी याच्यामध्ये बघा. हा, आता हे जे त्यांनी म्हणजे सगळ्यांचे बघायचं, त्यांनी इथं युनिट्स आहेत, किती किती कुठले कुठले सायन्स युनिट्स आहेत ते ते जे आहेत. तर आपण काय करूया आता सोल्युशन नुसार. अगोदर आपण काय करूया, साइड बाय साइड घेऊया आपण. आता पी क्यू डिवाइड बाय एल एम असेल LM. हे ते पहिल्यांदा सगळं लिहून घ्यायचं ना. हा चालतं, तसं तुम्ही त्या इथे लिहून घेतलं तर काय क्यू हा मॅडम, आमचे मी लिहून घेतो. हा चालते. पी हा क्यू आमचे मी लिहितो. हा एल एम LM. ची व्हॅल्यू काय 6/3 2. ओके, 2/1. हा ठीक आहे, 2/1 घेऊया आपण. आता नंतर क्यू आर डिवाइड बाय MN. एम एन MN. 8/4 2/1. 2/1. हा, नंतर काय आपण पी आर PR divided by LN. LN. एन पाहिजे ना इथे, एन इज इक्वल टू 10/5 5. इज इक्वल टू 2/1. 2/1. बघा. मी घेताना ज्यावेळेस पी क्यू आर हा स्टार्टिंग ट्रायंगल घेतलाय आणि नंतर एल एम एन हा ट्रायंगल घेतलाय. मी फर्स्टला कुठला गेला पी क्यू आर, म्हणून प्रत्येकाची माझे न्यूमरेटरला प्रत्येक पी क्यू आर ची सगळे सेट आलीत बघायचं. मी एकदा पी क्यू घेतलाय न्यूमरेटरला आणि नंतर एम एन न्यूमरेटरला घेतलं, असं घेतलं नाहीये. हा जो माझा पहिला ट्रायंगल कसा सगळ्यांना मी त्याला न्यूमरेटर मध्येच घेतला बघा. पी क्यू पण न्यूमरेटर, क्यू आर पण न्यूमरेटरला आहे आणि पी ई आर पण न्यूमरेटरलाच आहे. आणि एल एम एन हा जो ट्रायंगल आहे ते सर्वांची साईज मी प्रत्येकाची साईज डिनॉमिनेटर मध्ये घेतली. असं नाही करायचं, एकदा डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं आणि एकदा न्यूमरेटर मध्ये घ्यायचं, तर आपला आन्सर पूर्ण चुकीचा येईल. ठीक आहे. आता हे बघा, सगळ्यांचा रेशो काय होतं आपला 2/1 2/1 2/1. म्हणजे सर्वांचा रेशो सेम येत असेल तर कुठली टेस्ट असेल आपली? सगळ्या Yes, साईड yes, साईड yes. म्हणल्यावर येस तेच. हा बरोबर आहे, साईड टेस्ट आहे. मी तर काय करते, इन ट्रायंगल पी क्यू आर अँड इन ट्रायंगल एल एम therefore PQ/LM is equal to QR/MN is equal to PR LN. LM. LN is equal to 2/1. 2/1. हा, म्हणजे काय येणार? therefore PQR triangle PQR similar triangle LMN. LN. आणि इथं आपला रिझन काय द्यायचं इथं आपल्याला? येस बाय येस टेस्ट. yes test of similarity. ठीक आहे, हे समजले तुम्हाला? हा. क्वेश्चन वाचा ना.
काय म्हणतात त्यांनी ऍज शोन इन फिगर टू poles of a height 8 meter and 4 meter okay are perpendicular to the ground if the length of shadow of smaller pole due to sunlight is 6 meter म्हणजे shadows आहे ना हे 6 meter then how long will be the shadow of the bigger poles at the same time म्हणजे आपल्याला BC पण नाही BC चा किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर आता याच्यामध्ये बघा आपल्याला अगोदर आपल्याला टेस्ट ही करावं लागेल. टेस्ट दुसरं आपल्याला एक काढावं लागेल. ठीक आहे. आता काय काय दिले त्यांनी PR आणि AC इक्वल्स ऑफ हाईट. हा मी तर काय लिहिते हाईट आहे. हा PR and AC are two poles. आणि त्यांनी काय म्हणले QR आणि BC हे काय शॅडोज आहे की नाही RQ and PC. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी आता ते डायग्राम मध्ये बघितलं ना तर हा बघा परपेंडिक्युलर पोल काय असतो नेहमी परपेंडिक्युलर असतो बरोबर आहे की नाही बेसला म्हणजे हा 90 असेल आणि हा आपला काय असेल 90 असेल. 90. पुढे त्यांनी PQ are similar to ABC. हा बरं if the length of shadow of smaller poles due to sunlight is 6 meter then how long नाही म्हणजे त्यांचं हे सेम आहे टायमिंग त्याचं सेम आहे. सनलाइट जेव्हा असेल त्यावेळी आपल्याला म्हणजे हा सिग्नल म्हणजेच आपण इथं काय घेऊ शकतो इथं ट्रायंगल PRQ सिमिलर ट्रायंगल ACB आता इथे घेताना काय घ्यायचंय AC डिवाइड बाय PR किंवा PR डिवाइड बाय AC काय घेते PR डिवाइड बाय AC इज इक्वल टू QR डिवाइड बाय BC बरोबर आहे का. आता इथं व्हॅल्यू पुटअप करूया आपण PR 4 अपॉन AC 8 इज इक्वल टू QR 6 अपॉन BC X. मला X ची व्हॅल्यू काढायची आहे. मी काय करते X ला इकडे ट्रान्सफर करते आणि बाकीची टर्म इकडे ट्रान्सफर करते. क्रॉस मल्टिप्लिकेशन X इज इक्वल टू हा 6 4 ट्रान्सफर केल्यानंतर इंटू 8 डिवाइड बाय 4 म्हणजे X इज इक्वल टू 4 1 जा 4 4 2 जा 8 6 इंटू 2 किती होणार आपला 12 नाही म्हणजे X म्हणजे कशाची आपली BC इज इक्वल टू 12. आता इथे कुठलं युनिट लिहू मी आता मीटर का सेंटीमीटर मीटर मीटर कारण पूर्ण क्वेश्चन मध्ये बघा त्यांनी मीटर मध्ये सांगितलं 12 मीटर म्हणजे आपला लास्ट आन्सर किती येईल काय येईल सांगा बघू will be the shadow the bigger pole at the same time okay the length of the bigger pole of the shadow is 12 meters. the length of the shadows of the bigger poles Here 12 मीटर हे आपला आन्सर असेल. ठीक आहे ही पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढायची
हा मॅडम काढली. पुढचा क्वेश्चन काय बघूया आपण. इन ट्रँगल ए बी सी नाही ए पी परपेंडिक्युलर बी सी आणि बी क्यू परपेंडिक्युलर ए सी. आता परपेंडिक्युलर तो 90 डिग्रीचा असेल की नाही, तर त्याने दिले 90 डिग्री. ओके. नंतर पी पी सी हा बी पी सी म्हणजे बी डॅश पी डॅश सी. ओके. आणि ए क्यू सी म्हणजे ए डॅश क्यू डॅश सी. देन प्रूव्ह दॅट सी पी नाही देन प्रूव्ह सी पी ए सिमिलर ट्रायंगल सी क्यू बी इफ जर AP इज इक्वल टू 7 असेल, BQ इज इक्वल टू 8 असेल, BC इज इक्वल टू 12 असेल, then find AC म्हणलं त्यांनी. तर ठीक आहे. आता आपण त्यांनी काय काय दिलं अगोदर आपण लिहून घ्यायचं. त्यांनी काय म्हणलं AP परपेंडिक्युलर BC. हा नंतर त्यांनी काय म्हणलं BQ परपेंडिक्युलर AC. आता त्यांनी CPA आणि CQ म्हणलं. आता आपण घ्या इन ट्रँगल CPA and ट्रँगल CQB या दोन ट्रँगल मध्ये CPA आणि CQB हा काय आहे ना सांगा बघू. हा बरोबर आहे. Angle P is equals to 90 degree and angle Q is equals to 90 degree. हा अँगल P इक्विव्हॅलन्स अँगल Q रिजन काय असेल 90 डिग्री. 90 degree. नंतर दुसरं काय येणार कॉमन काय अँगल आहे का C angle common आहे मॅडम. अँगल C इक्विव्हॅलंट अँगल C कॉमन अँगल. हा दोन तर आपले आले नाही. मग ज्यावेळेस दोन टेस्ट आपले आल्यानंतर कुठल्या टेस्ट नंतर ते इक्वल असतील अँगल अँगलच आहेत मॅडम दोन्ही पण त्याच्यामुळे ए टेस्ट. CPA सिमिलर ट्रायंगल CQB रिझन तुम्ही म्हटला ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. जर हे टेस्ट नुसार जर सिमिलर असतील तर त्यांचं मग आपण काय केलं साईड, तर त्यांची साईड पण काय असणार आहे इक्वल असणार आहे. आता याच्यामध्ये बघा CPA आणि CQ मध्ये CP डिवाइड बाय CQ इज इक्वल टू PA डिवाइड बाय QB आणि CA डिवाइड बाय CB. तर ज्या ज्या व्हॅल्यू मला माहिती त्या मी व्हॅल्यू पुटअप करते. त्यांनी AP CP ची व्हॅल्यू तर दिलीच नाही, मग CP डिवाइड बाय CQ पण नाही. ओके इज इक्वल टू PA काय AP काय सेम 7 अपॉन QB किंवा BQ 8 इज इक्वल टू CA किंवा AC काही घ्या तुम्ही AC CB किंवा BC 12. आता याच्यामध्ये बघा 3 आपण साइड्स घेतले होते त्यांचे दोनच आहेत. आपल्याला AC करायचंय मग आपण हे दोनच घेऊया आपण. Therefore 7 upon 8 is equal to AC upon 12. हा 12 ट्रान्सफर केल्यानंतर therefore 7 into 12 upon 8 AC. हा काय 4 3 जा आणि 4 2 जा 7 into 3 upon 2 is equal to AC. (21 upon 2 is equal to AC. पॉइंट मध्ये किती
पॉइंट मध्ये 10.5. हा 10.5 10.5. हा 10.5. AC ची व्हॅल्यू आपली किती आली 10.5. हे एक्झाम्पल काय तुम्हाला हा मॅडम. सिंपल आहेत, काही सुद्धाही नाहीत, फक्त ते प्रॉपर्टी करायचं, प्रॉपर्टी नुसार काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. आता क्वेश्चन नंबर 5 आहे ना, ते आपण काय करूया, जरा मोठं पण आहे ते एक्झाम्पल, आपल्या त्या टाइमिंग मध्ये होणार पण नाही आपलं. आपण काय करूया, इथं आपण स्टॉप करूया.